नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज रक्षाबंधन आहे, आज पौर्णिमा आहे आणि आज श्रावणातली पौर्णिमा आहे. त्यामुळे ती अतिशय महत्त्वाची पौर्णिमा आहे. त्यामुळे मला भरपूर कामं आहेत आज. पण म्हटलं सर्वात आधी आपला आवडता चहा घ्यावा आणि त्यानंतर बाकीच्या कामांना सुरुवात करावी. तर तुम्हाला रक्षाबंधनच्या आणि पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मला माहिती आहे पौर्णिमा झाल्यानंतर हा व्हिडिओ पोस्ट होईल, पण तरीसुद्धा तर माझा चहा घेऊन झाल्यानंतर मी सर्वात आधी साफसफाई करून घेतली. हळद, त्याच्यानंतर मीठ आणि गोमूत्र टाकून सर्व लादी वगैरे पुसून घेतली. त्यानंतर जे दरवाजा वगैरे क्लीन करायचे असतात ते केले आणि नेहमीप्रमाणे आपलं पौर्णिमेला जे नेहमीचं आपलं असतं म्हणजे हळदीचं लेपन करणं असू देत किंवा स्वस्तिक काढणं असू दे, ते सर्व कामं मी पटापट आटोपून घेतली. दारात एकदम साधीशी रांगोळी पण काढून घेतली लगेचच, कारण एकदा राहिली की कामं राहून जातात. आणि सोमवार असल्यामुळे माझा श्रावणी सोमवारचा उपवास होता. तिसरा सोमवार असल्यामुळे मुगाचं शिवमूठ होती आणि त्यामुळे मी हे अख्खे मूग घेऊन आणि ही राखी घेऊन मी आता महादेवाच्या मंदिरात निघाले. मी यावर्षी पर्लच्याच राख्या घेतल्या. मला ह्या खूप आवडल्या म्हणून मी स्वामींनासुद्धा अशीच एक राखी घेतली आणि महादेवाच्या मंदिरात चाललीच आहे तर म्हटलं शिवशंकरालासुद्धा राखी बांधावी. तर मी लवकरच जाऊन आले पटापट सगळी. आज मला खूप कामं होती, कारण आल्यानंतर मी बाकीचं सगळं आवरलं पटापट आणि पहिली जो प्रसादाचा शिरा असतो रवा, तो करायला घेतला. हा शिरा एकदम थोडासाच म्हणजे वाटीभरच करायचा असतो, त्यामुळे मी एकदम थोड्या प्रमाणात हा शिरा करून घेतला आधी. कारण जी पूजा असते पौर्णिमेची घरच्या घरी सत्यनारायण करायची, ती पूजा माझी होती आणि ही पूजा असली की माझी खूप धावपळ होते. त्यात आज श्रावणी सोमवार आणि बाहेर जाऊन सामान आणायचं आणि मग त्यानंतर सर्व मांडामांड करायची पूजेची. या सगळ्यांमध्ये इतका पटापट टाईम निघून जातो की कळत पण नाही की कधी टाईम गेला. त्यात आज रक्षाबंधनसुद्धा, म्हणजे सगळं एकत्रच आलं. श्रावणी सोमवार पण, पौर्णिमेची पूजा पण आणि रक्षाबंधन पण. पण जर आपण सिस्टमॅटिकली कामं केली, हळूहळू ठरवून अशी कामं केली व्यवस्थित, तर पटापट होतात. त्याप्रमाणे मी एकदा कामाला लागले आणि म्हटलं आता अजिबात थांबायचं नाही. दिवसभर मी कामं आटपत होते आणि माझं संपतच नव्हतं आणि त्यात शूट पण करायचं असतं, त्यामुळे सगळं प्रॉपर शूट पण होतं आहे का याकडे पण लक्ष द्यावं लागतं. तर आज जवळपास माझी धावपळच चालू होती. हळदीचं लेपन झाल्यानंतर मी सर्वात आधी घरामध्ये जरा प्रसन्न वातावरण वाटावं म्हणून देवाची गाणी लावून दिली यूट्यूबला आणि मग त्यानंतर मी हा भीमसेनी कापूर रोज पेटवते मी घरामध्ये. त्याच्यामुळे घरात एकदम सुगंध छान पसरतो आणि पॉझिटिव्हिटी पण वाटते. तर त्यानंतर मी सर्वात आधी देवपूजा वगैरे आटोपून घेतली, व्यवस्थित देवपूजा केली. म्हटलं त्यानंतर मग आपण सत्यनारायण पूजेला सुरुवात करू शकतो. थोडा वेळ दुपारी रेस्ट केला, थोडंसं दूध आणि केळी खाल्ली आणि मग त्यानंतर मी उरलेल्या कामाला पुन्हा सुरुवात केली. पण जेव्हा आपण अशा प्रकारे देवांना सजवतो, देवांना जेव्हा आपण एकदम फुलामध्ये ठेवतो, मला असं वाटतं की आपण देवांना जेव्हा फुलामध्ये ठेवतो तेव्हा देवही आपल्याला फुलांमध्ये ठेवेल. पण खूप सुंदर वाटतं की देव जेव्हा फुलांमध्ये असतात तेव्हा तो देवारा पण छान दिसतो आणि इतकं प्रसन्न वाटतं घरामध्ये, एकदम पॉझिटिव्हिटी वाटते. आणि जो भीमसेनी कापूर मी नेहमी जाळते त्यामुळे सुद्धा घरात एकदम पॉझिटिव्हिटी वाटते आणि एकदम एक वेगळ्याच प्रकारचा सुगंध घरामध्ये पसरायला लागतो. तर मी हळूहळू माझी आता तयारी सुरू झालेली आहे. मी दुपारी जाऊन सगळं सामान पण घेऊन आले आणि त्यानंतर मग मी आता माझी जी सत्यनारायणची पूजा आहे त्याची तयारी सुरू केलेली आहे. संध्याकाळचे 5 वाजलेले असतील साधारणतः आणि 2-3 वेळा माझा चहा घेऊन झालेला होता, कारण मी आज जास्त काही खाल्लेलं नव्हतं, फक्त केळी आणि दूधच खाल्लेलं होतं. तर धावपळ जास्त झाल्यामुळे थोडंसं वीकनेस जाणवत होतं आणि चहामुळे मला थोडीशी एक प्रकारची तरतरी येते असं मला वाटतं. काय माहिती, एखाद्या वेळेस मानसिकदृष्ट्या पण ते काहीतरी असेल, पण मला वाटतं चहा पिल्यानंतर फ्रेश. तर मी चहासुद्धा पिला आणि मग त्यानंतर पुन्हा पूजा करायला सुरुवात केली. व्यवस्थित पूजेची मांडामांड करून घेतली. कसं असतं ना, घरच्या घरी जेव्हा आपण सत्यनारायण पूजा करतो ना, तेव्हा आपल्याला पूजेची मांडामांड व्यवस्थित होणं फार महत्त्वाचं असतं. एकदा पूजेची मांडामांड व्यवस्थित झाली की मग आपण शांततेने पूजा करायला मोकळे असतो. तर ही जी पूजा आपण सुरुवातीला पहिली दुसरी वेळ असते तेव्हा आपण थोडंसं कन्फ्यूज होतो की कधी काय करायचं, कसं करायचं, काहीच समजत नाही. पण जेव्हा आपल्याला हळूहळू सवय होते ना, तेव्हा एकदम छान आपण शांततेने पूजा करायला सुरुवात करतो आणि इतकं मन रमतं ह्या पूजेमध्ये की कळत पण नाही की वेळ कुठे निघून गेला. आणि ही पूजा जी असते ती प्रदोष समयी करायची असते, म्हणजे 6, 6:30, 7च्या वेळेला ह्या वेळेला करायची असते. तर आपण जर 4:30-5 पासून जर सुरुवात केली मांडामांड करायला
तर 6-6:30पर्यंत आपलं सगळं आवरून होतं आणि मग त्याच्यानंतर आपण शांततेने पूजा करू शकतो. तर माझी एवढी प्रॅक्टिस झालेली आहे ना ही पूजा करून करून की आता मला काहीच वाटत नाही. मी एकदम फ्लोमध्ये आपली शांततेने पूजा करत जाते. आता मी इथे तांदूळ मांडून घेते. मी आधी फोटो ठेवला होता. फोटो ठेवल्यानंतर मी तांदूळ मांडते. खरं तर खाली गहू ठेवायचे असतात, पण आज माझ्याकडे गहू नाही आहेत आणि मी गावावरून गहू आणले होते ना, ते सगळे दळून टाकलेत मी. त्यामुळे आता मी खाली सध्या तांदूळच ठेवले. त्याच्यावर आपण एक कलश मांडून त्यावर पानं ठेवायची आहेत आणि म्हणजे खाऊची पानं, आणि मग त्यानंतर त्याच्यावर आपण आपलं बाळकृष्णाचं जे ताट असतं तांदळाने भरलेलं ते ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे आपण आपली पूजेची व्यवस्थित मी मांडामांड करून घेतलेली आहे. ह्या सेवेचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओला व्ह्यूज पण खूप छान आलेले आहे. पौर्णिमेला कोणकोणत्या सेवा कराव्या असं त्या व्हिडिओचं टायटल आहे. मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ, पूर्ण बघा की त्याच्यामध्ये मी कशाप्रकारे सेवा करते आहे. आणि जर तुम्हाला अजून काही सजेशन्स हवे असतील, म्हणजे तुम्हाला अजून वेगळा डिटेल व्हिडिओ जर ह्याच्यावर हवा असेल तर तो सुद्धा मी तुमच्यासाठी बनवायला तयार आहे. ही पूजा करतानाची काही ट्रिक्स आणि काही टिप्स आहेत, म्हणजे तुम्ही शॉर्टकटमध्ये कशी काही ही पूजा पूर्ण करू शकता तसं ते आहे. आणि दरवेळेला तुम्ही तेच सामान यूज करूनही ही पूजा करू शकता. म्हणजे आता जे तांदूळ मी यूज केलेत ते तांदूळ माझे दरवेळेचेच आहे. मी डब्यातून तांदूळ घेतलेले नाही आहे. किंवा ज्या आपण सुपाऱ्या मांडतो, गणपतीची सुपारी, कुलदेवतेची सुपारी, त्यानंतर तिसरी सुपारी वरुण देवतेची, तर ह्या पण सुपाऱ्या माझ्या त्याच असतात. फक्त मी त्यावर नाव लिहून ठेवलेलं असतं की माझी कुलदेवतेची जी सुपारी, त्यावर कागदामध्ये गुंडाळून पण त्यावर नाव लिहिलेलं असतं की ही कुलदेवतेची सुपारी आहे, ही वरुण देवतेची आहे, ही गणपतीची आहे. तर असे काही ट्रिक्स आणि टिप्स आहेत ते मी तुम्हाला नक्की देईल. पुढच्या पौर्णिमेच्या आत मी तो व्हिडिओ बनवेल आणि तुम्ही एकदम पटापट रेडी करू शकता. तुमची ही मांडामांड एकदम पटापट करू शकता. असे काही टिप्स मी तुम्हाला नक्की देईल, म्हणजे तुम्हाला ही पूजा करणं एकदम सोपं वाटेल आणि तुम्ही पुढच्या वेळेस ही पूजा करताना काही मिनिटातच मांडामांड करून पूजेसाठी रेडी होऊ शकता. तर आवडली ना तुम्हाला माझी आयडिया? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आयडिया आवडली असेल तरी पण नक्की लाईक करा.
स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांती शांती शांती। हे बघा, अशा प्रकारे माझी सेवा आणली आहे। किती सुंदर आहे ना। खरं तर फोटोला कशी राखी बांधायची काही समजत नाही, माझ्याकडे मूर्ती नाही आहे स्वामींची। तर हे बघा, ही राखी पर्लची राखी आहे। किती सुंदर आहे ना ही राखी। मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती। हे बघा किती सुंदर फूल तयार झाले बघा दिव्यामध्ये। एकदम कमळाच्या फुलासारखा आकार वाटतोय या फुलाचा। आता तुम्हाला कॅमेरामध्ये किती दिसतंय, पण समोर खूप सुंदर दिसतंय हे फूल। कॅमेरामध्ये नीट कॅप्चर होत नाहीये, पण समोर खूप सुंदर दिसतंय। आणि जेव्हा जेव्हा मी सत्यनारायण भगवानची ही पूजा करते ना, तेव्हा तेव्हा असं सुंदर फूल दिव्यामध्ये तयार होतं। असं म्हणतात की असं फूल जेव्हा तयार होतं ना दिव्यामध्ये, तेव्हा आपली सेवा जी आहे ती परमेश्वराने मान्य केली असं समजायचं। खरं तर कोणती गोष्ट मनापासून केली तर ती परमेश्वर मान्य करतोच, असं मला वाटतं। तर आता माझी सत्यनारायणची जी घरातली पूजा असते ती पूजा पूर्ण झालेली आहे आणि सर्व सेवा पण पूर्ण झालेल्या आहेत। आज पौर्णिमा, म्हणजे आजची पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची होती, कारण श्रावण महिना तर महत्त्वाचा असतोच, पण श्रावण महिन्यातली पौर्णिमा अतिशय जास्त महत्त्वाची असते। कारण पौर्णिमा हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो आणि जर ह्या दिवशी आपण त्यांची व्यवस्थित पूजा अर्चा केली, सेवा केली तर आपल्याला 100% फळ मिळतं। जर मनापासून आपण त्यांची सेवा केली तर 100% फळ मिळतं। आणि ही जी सत्यनारायणाची पूजा आहे, जी मी घरातल्या घरात करत असते, ती दर पौर्णिमेला करायची असते। मग ज्या स्त्रियांना करायची इच्छा आहे आणि ज्यांनी आतापर्यंत कधी केली नाही आहे तर त्यांनी सुरुवात करू शकता। जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल ह्या पूजेचा तर तो व्हिडिओ मी आधी पण माझ्या ह्या चॅनलवर मी पोस्ट केलेला आहे, तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। तुम्ही तिकडे जाऊन चेकआउट करू शकता की ही पूजा कशी करायची असते आणि ही पूजा केल्यानंतर काय काय आपल्या कोणकोणत्या अडचणी दूर होऊ शकतात, तर ते सर्व ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तर ही जी सेवा आहे सत्यनारायणाची पूजेची, ही सेवा आपल्या केंद्रामध्ये, स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितली जाते। आणि ही सेवा करण्यामागचं सर्वात मोठं कारण जे असतं ते असतं की आपल्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी। आपल्या ज्या काही आयुष्यात कर्ज परिस्थिती आहे किंवा पैसा येतो आहे पण तो टिकत नाहीये, किंवा कोणत्या वेगळ्याच मार्गाने पैसा खर्च होतोय, किंवा आजारपणांमध्ये पैसा खर्च होतोय, तर ह्या सर्व कारणांसाठी आपण ही पूजा करायची असते। तर केंद्रात जेव्हा मला ही पूजा सांगितली होती तेव्हा मला असं वाटलं की खूप अवघड आहे, मी कसं काय करेल, मला हे जमेल की नाही। पण जेव्हा मी करायला सुरुवात केली तेव्हा असं वाटलं की नाही, खूप छान आहे आणि खूप आपण करू शकतो असं वाटलं। आणि एक प्रकारचं समाधान आपल्याला मिळतं, मन एकदम शांत होऊन जातं आणि इतकं पॉझिटिव्ह होतो ना आपण की असं वाटतं की कधी पुढची पौर्णिमा येईल आणि मी कधी पूजा करेल। आणि एकदा करायला लागलं की आपल्या ते जे मंत्र, स्तोत्र, जे काही कथा आहे सत्यनारायणाच्या पोथीतली, ती कथा पण खूप सुंदर आहे की वाचताना आपलं मन, आणि मराठीत आहे त्यामुळे काही अवघड नाहीये, तर आपल्याला ती वाचताना आपलं मन त्याच्यात आपोआप अडकत जातं आणि ती कथा आपण ऐकण्यात रमत जातो, म्हणजे वाचताना आपण रमून जातो। तर अजिबात कंटाळा येत नाही। तर ही सेवा खूप सोपी आहे। कोणत्याही महिला, कोणतीही गृहिणी ही सेवा करू शकता। तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता। तर ज्यांनी नसेल आतापर्यंत सेवा केली त्यांनी बिनधास्त करायला सुरुवात करा। ही पौर्णिमा गेली, पुढच्या पौर्णिमेपासून तुम्ही करू शकता। मी 12 पौर्णिमेचा संकल्प केला होता, तर 12 पौर्णिमेपैकी माझ्या 10 पौर्णिमा पूर्ण झाल्या आणि अडचण यायला सुरुवात झाली। म्हणजे नेमकं पौर्णिमेच्या वेळेलाच मला अडचण असायची आणि माझी पूजा मला करता आली नाही। तर असतात आता आपल्या काही अडचणी, तर 3-4 पौर्णिमा माझ्या अशाच गेल्या की मला काही सेवा पूजा करता आली नाही। मग मी भगवान विष्णूंना विनंती केली की देवा, माझा जो संकल्प आहे तो सर्व पूर्ण होणार आहे, फक्त 2 पौर्णिमेमुळे माझं अडलेलं आहे, तर माझी तेवढी इच्छा पूर्ण करा। माझ्याकडून ते 2 पौर्णिमा पूजा व्यवस्थित करून घ्या। आणि ह्या पौर्णिमेला माझ्या सर्व अडचणी दूर झाल्या आणि मी व्यवस्थित पूजा करू शकली। तर मी आज खूप खुश होती की आज मला खूप दिवसानंतर, म्हणजे जवळजवळ 4 महिन्यानंतर मला आजच्या पौर्णिमेची सेवा करायला मिळालेली आहे। तर मी खूप खुश आहे। आय होप की परत अशा अडचणी येऊ नये।
आणि तुम्हाला जर 12 पौर्णिमा नसतील जमत तर तुम्ही 3 पौर्णिमेचा संकल्प करू शकता, 5 पौर्णिमा, 7 पौर्णिमा किंवा 9 पौर्णिमा अशा कोणत्याही तुमच्या हिशोबाने तुम्ही संकल्प करू शकता। किंवा जर तुम्हाला एक पौर्णिमा करून बघायची की आपल्याला कसं वाटतं तर तुम्ही तसंही करू शकता। पण माझी पूर्ण गॅरंटी देते मी तुम्हाला की एक पौर्णिमा केल्यावर तुमची इच्छा होईलच दुसरी पौर्णिमा करण्याची, कारण आपलं मन इतकं पॉझिटिव्ह होतं, घरातलं वातावरण पण एकदम पॉझिटिव्ह होऊन जातं ह्या सेवेने आणि पूजेने। आणि इतकं छान म्हणजे भगवान सत्यनारायणाचं रूपही इतकं छान दिसतं ना। एरवी हा फोटो जेव्हा आपण बघतो तेव्हा ते एवढं सुंदर दिसत नाही, पण जेव्हा आपण पूजा करतो ना भगवान सत्यनारायणाचं रूपच एकदम वेगळं दिसतं आणि बाळकृष्णाचं पण रूप एकदम वेगळं दिसतं। तर तुम्ही ह्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही नाही जर करू शकलात तर तुम्ही पुढच्या महिन्यापासून तुम्ही संकल्प करा आणि ह्या पौर्णिमेची सेवा करायला सुरुवात करा। ह्या सेवेने तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देते, कारण माझ्या आयुष्यातल्या आर्थिक अडचणी बऱ्यापैकी दूर झालेल्या आहेत। कारण ही सेवा जी आहे ती भगवान विष्णूंची अति उच्च कोटीची सेवा आहे, अतिशय उच्च कोटीची सेवा आहे। तर जिथे भगवान विष्णूंची सेवा होती तिथे माता लक्ष्मीला यावंच लागतं आणि स्थिर स्वरूपात माता लक्ष्मी तिथे वास्तव्य करत असते। तर म्हणून मी तुम्हाला अशी विनंती करते, जर तुम्ही आतापर्यंत नसेल केली तर तुम्ही घरच्या घरी सत्यनारायणच्या पूजेला सुरुवात करा। आणि ही पूजा याला काही जास्त खर्च येत नाही, फक्त हार आणि फुलच लागतात, बाकी काही लागत नाही जास्त। तर खूप कमी पैशामध्ये खूप कमी खर्चामध्ये ही सेवा आणि ही पूजा तुम्हाला करता येईल। आणि हो, जो शिऱ्याचा जो नैवेद्य कराल तुम्ही या सेवेसाठी तर तो एक छोटा वाटीभरच नैवेद्य करायचा आहे आणि त्याचा जो प्रसाद आहे तो फक्त आपण आणि आपल्या घरच्यांनीच खाल्ला पाहिजे, बाहेरच्या लोकांना तो प्रसाद द्यायचा नाहीये। जसं आपण नॉर्मल सत्यनारायण पूजेला सर्वांना बोलवतो आणि सर्वांना प्रसाद वगैरे देतो, तसं ह्या पूजेचं करायचं नाहीये। छोटासा वाटीभर फक्त प्रसाद करून आपल्या घरातल्यांनीच तो प्रसाद संपवायचा आहे। तर अशी ही पूजा फार महत्त्वाची आहे। आणि पौर्णिमेच्या दिवशी अजून कोणकोणत्या सेवा करता येतात त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर तुम्ही नक्की जाऊन चॅनलवर चेकआउट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्सला चेकआउट करा। म्हणजे जर तुम्हाला परत सत्यनारायणची पूजा किंवा पुढच्या पौर्णिमेला करायचं असेल तर तुम्हाला एक हिंट मिळून जाईल की कशा प्रकारे करायची असते। त्याचप्रमाणे मी आज मंगल कलशाची पण स्थापना केली आहे। बऱ्याच दिवसापासून मला पौर्णिमेलाच मंगल कलशाची स्थापना करायची होती, पण मी नाही करू शकली या अडचणींमुळे। तर ह्या पौर्णिमेला मी मंगल कलशाची पण स्थापना केली आहे। तर जर तुम्हाला नवीन कलशाची स्थापना करायची असेल तर पौर्णिमेचा दिवस हा सर्वात सुंदर आहे, किंवा कोणत्याही मंगळवारी, शुक्रवारी किंवा गुरुवारी सुद्धा तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता। तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।